नमस्कार प्रेक्षकां, कमली या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऋषीने आपल्याला उचलावं म्हणून अनिका मुद्दाम कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडते आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी तिच्या भोवती गोळावतात. तितक्यात एक सर त्या ठिकाणी येतात आणि अनिकांता चक्कर येऊन खाली पडलेली आहे हे पाहून ते देखील काळजीत पडतात आणि मग अनिकाला उठवून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तर आता अनिकाला असं वाटतं की जणू ऋषीनेच आपल्याला उचललंय, त्यामुळे ती खुश होते आणि डोळे उघडते. मात्र पुढे त्या सरांना पाहून तिला धक्काच बसतो आणि ती मोठ्याने उडून विचारते, तुमची हिंमत कशी झाली मला हात लावण्याची? तर ते सर घाबरून म्हणतात, अगं तुला तर चक्कर आली होती ना. पण अनिका त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि ऋषी कुठे आहे हे बघू लागते. तर दुसरीकडे कमळी आणि निघे एकमेकांशी गप्पा मारत वर्गाकडे चाललेला असतात. फरशीवर साबणाचं पाणी सांडलेलं असतं, म्हणजे पडलेलं असतं आणि या गोष्टीकडे देखील त्या दोघींचं लक्ष नसतं. मात्र ऋषी हे सगळं पाहतो आणि तो धावतच त्या दोघींना वाचवण्यासाठी निघतो आणि थोड्याच वेळामध्ये कमळीचा त्या साबणाच्या पाण्यावरून पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि तिला सावरतो आणि हे बघून सगळेजण आश्चर्याने एकमेकाकडे पाहू लागतात. अनिका तर खूपच चिडते आणि रागातच तिकडून रडत रडत निघून जाते. त्यानंतर रात्री निगी आणि कमळी त्यांच्या रूममध्ये खेळ खेळत असतात, बसलेले असतात. निगी म्हणत असते, अगं कमळी, उद्या 15 ऑगस्ट आहे, म्हणजे आपल्याला कॉलेजला सुट्टी. तर कमळी हसतच म्हणते, अगं 15 ऑगस्ट म्हणजे फक्त सुट्टी असते का? तर निगी म्हणते, नाही ग, तसं नाही. पण बघ ना, आपण 15 ऑगस्टला आपल्या गावाकडे किती मजा करायचो. मला तर ते सगळे दिवस ना खूप आठवत आहेत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जलेबीशिवाय तर मला अपूर्णच वाटतात. आणि हे ऐकून कमळी हसतच म्हणते, काहीही प्रसंग असला ना तर तुला फक्त खाण्याचं सुचतं. आणि मग त्या दोघीजणी याच विषयावर गप्पा मारत बसतात. कमळी शाळेमधले वेगवेगळे किस्से निगीला सांगत असते, पण त्यामुळे निगीला मात्र झोप येऊ लागते. कमळी म्हणत असते, निगी, तुला माहिती आहे का, आपल्या कॉलेजच्या बाजूलाच एक मराठी शाळा आहे. सकाळी तिथून प्रार्थनेचा आणि सायंकाळी पासायदानाचा आवाज येतो. मला असं वाटतं की आपण दोघींना देखील उद्या तिथे झेंडावंदनासाठी जावं. पण तोपर्यंत इकडे निगी झोपी गेलेली असते आणि हे पाहून कमळी हसू लागते. नंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळी कमळी त्या मराठी शाळेमध्ये झेंडावंदनाच्या कार्यक्रमासाठी आलेली असते. कार्यक्रम झाल्यानंतर तेथील मुख्याध्यापक तेथील लहान लहान मुलांना कमळीची ओळख करून देतात आणि सांगतात, ह्या कमळी ताईने माझ्याकडे इथे येण्याची परवानगी मागितली आणि त्यामुळे मला खरं खूप आनंद झाला. मी लगेच तिला आपल्या शाळेत येण्याची परवानगी दिली. आता ती तुमच्याशी थोडा वेळ बोलेल. आणि हे ऐकून कमळीला खूप आनंद होतो. ती सगळ्यात आधी तर त्या मुख्याध्यापकाचे आभार मानते आणि मग तिच्या पद्धतीने तिचे लहान लहान मुलांसोबत बोलायला सुरुवात करते. बोलताना ती त्यांना म्हणत असते, मला थोड्या वेळापूर्वी तुमच्या सराकडून समजलं की कदाचित तुम्ही या शाळेमध्ये सादर केलेले हे शेवटचं झेंडावंदन असेल, कारण पुढच्या वर्षी या मराठी शाळेची इमारत पाडून काही लोक इथं इंग्रजी शाळा बांधणार आहे. आणि हे ऐकून सगळीच मुलं नाराज होऊन हो म्हणतात आणि त्याचवेळी नेमकी अन्नपूर्णा त्या ठिकाणी येते. कमळीला पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि मग ती गाडीतून खाली उतरते आणि कमळी नेमकी त्या लहान मुलासोबत काय बोलते हे ऐकू लागते. तर कमळी त्या लहान मुलांना सांगत असते, मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला कोणाला इंग्रजी शाळेत शिकायचं आहे? त्यावेळी त्या लहान मुलांपैकी कोणीही हात वर करत नाही. पण जेव्हा कमळी विचारते कोणाकोणाला मराठी शाळेत शिकायचं, तेव्हा ते सगळेजण आनंदाने उड्या मारू लागतात आणि म्हणू लागतात, आम्हाला शिकायचं आहे. आणि त्याच तो उत्साह पाहून कमळीला आणि अन्नपूर्णाला तर खूपच आनंद होतो. तर कमळी म्हणत असते, इंग्रजी शाळेत किंवा इंग्रजी भाषेला माझा विरोध नाही आहे. इंग्रजी भाषा शिकायलाच हवी, मी सुद्धा ती शिकण्याचा प्रयत्न करते. मात्र आपली मातृभाषा आपण सगळ्यात आधी शिकायला हवी. मराठीमधून जेव्हा आपण शिकू तेव्हाच आपल्याला ते चांगल्या पद्धतीने समजेल आणि मग आपण बाहेर जाऊन ते इतर लोकांना समजावून सांगू शकतो. म्हणूनच मला असं वाटतं की आपण आपली ही मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवं. कारण या शाळेवर, या जागेवर सगळ्यात आधी तुमचा हक्क आहे. आणि कमळीचं ते बोलणं अन्नपूर्णा देखील मग पटू लागतं. त्यानंतर मग कमळी त्या मुख्याध्यापकाकडे जाते आणि त्यांना म्हणू लागते, जर मला असं वाटतं की जर इथे इंग्रजी शाळेची इमारत उभी राहिली ना तर तुम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांना असं सांगा की आम्हाला निदान 2 मजले तरी आमच्या या मराठी शाळेसाठी द्या. आणि त्यावेळी मुख्याध्यापक सर म्हणतात, बाळा, आम्हाला तुझं म्हणणं पटतंय, पण माझ्या हातात ना खरंच काही नाही. माझ्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करते, पण त्याचा काही उपयोग नाही असं मला अजिबात वाटत नाही. आणि त्यावेळी कमळी म्हणते, सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूरचे लोक ना अन्यायाविरुद्ध सगळं काही विसरून एकत्र येतात.
मी देखील तुमच्या या लढ्यामध्ये तुमच्यासोबत असणार आहे. आपण सगळेजण एकत्र येऊन मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यावेळी मुख्याध्यापक, शाळेतील इतर शिक्षक आणि मुलं आनंदाने होकार देतात. तितक्यात अन्नपूर्णा त्या ठिकाणी येते. तिला पण कमळीचा तर खूपच आनंद होतो. तर अन्नपूर्णा तिचं कौतुक करत असते, किती छान बोललीस ग तू. आणि मग त्यानंतर ती स्वतः मुख्याध्यापकांना जाऊन भेटते. अन्नपूर्णा मॅडमला पाहून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आणि मग अन्नपूर्णा त्या मुख्याध्यापकांना, त्यांना आणि शिक्षकांना सांगते की तुम्ही काळजी करू नका. इथे जी नवीन इंग्रजी शाळा उभी राहणार आहे त्या शाळेत ट्रस्टी माझ्या ओळखीचे आहेत. कमळीने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना विनंती करेल की इमारतीचे 2 मजले मराठी शाळेसाठी देण्यात यावे. आणि समजा आपला हा प्रयत्न सफल नाहीच झाला तर आमचं जे कॉलेज आहे तेथील आवारात आपण मराठी शाळा सुरू करूया. आणि अन्नपूर्णाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. कमळी तर आनंदाने अन्नपूर्णाचे आभार मानते, तिला प्रेमाने मिठीही मारते. आणि मग त्यानंतर ती अन्नपूर्णा आणि मुख्याध्यापक सर शाळेतील मुलांना छान जिलेबी आणि समोसे वाटतात. त्यामुळे ती मुलंही खुश होतात. मग कमळी तिच्या रूमवर जाते तर निगी रडतच तिला विचारत असते, कमळी तू मला सोडून कुठे गेली होतीस ग, जर मला काही झालं असतं तर. आणि त्यावेळी कमळी हसतच तिला जिलेबी आणि समोसा दाखवते. त्यामुळे निगीला तर खूपच आनंद होतो. पण मग तिला गावाकडची देखील आठवण येऊ लागते आणि ती रडतच कमळीला मिठी मारते. आणि मग त्यानंतर कमळी स्वतःच्या हाताने तिला जिलेबी भरवते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दोघी जणी त्यांच्या वर्गात जातात. तर ती अनिकाची एक मैत्रीण अनिकाला विचारत असते, काय ग तुझी ग्रॅनी आजी या दोघींना धडा शिकवणार आहे की नाही, तुझा प्लॅन तू कॅन्सल केला का. आणि हे ऐकून अनिका चिडून म्हणते, काळजी करू नकोस, माझी ग्रॅनी आजीने काय प्लॅन केला आहे ना हे लवकरच तुम्हाला कळेल. आणि त्याच वेळी एक शिपाई नोटीस घेऊन त्या ठिकाणी येतो. वर्गातले सर ती नोटीस वाचून दाखवणारच असतात, पण अनिका म्हणते की सर प्लीज तुम्ही मराठीमधून नोटीस वाचवून दाखवा, काही गावाकडून आलेल्या मुलांना इंग्रजी समजत नाही. त्यामुळे मग ते सर मराठीतून नोटीस वाचतात. ज्या मुलांनी फी भरलेली नसते त्यांनी 2 दिवसात फी भरावी असं त्या नोटीसमध्ये सांगितलेलं असतं. आणि त्यावेळेस निगी म्हणत असते की कमळे आपलं तर बरं आहे, आपण स्कॉलरशिपवर इथे शिकण्यासाठी आलो त्यामुळे फी भरण्याचा प्रश्नच येत नाही. पण तितक्यात अनिका हसतच म्हणते की सर तुम्ही प्लीज त्या विद्यार्थ्याचे नाव वाचता का ज्यांनी फी भरलेली नाही. आणि त्यावेळी ते सर हो म्हणतात. आणि मग त्यानंतर कमळीचं आणि निगीचं नाव घेतात. दोघीही त्या तर मोठा धक्काच बसतो. अनिका मात्र हसत असते. आणि मग त्यानंतर कमळी आणि निगी त्या सरांना सांगू लागतात की आम्ही तर इथं स्कॉलरशिपवर शिकण्यासाठी आलो, मग आम्ही कसे काय फी भरू शकतो. त्यावेळी सर म्हणतात की अगं इथे स्कॉलरशिपवर आला आहात म्हणून आपण फक्त 15,000 फी आहे. आता पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही दोघींनी 15,000 भरा, नाही तर तुम्हाला या कॉलेज सोडून जावं लागेल. आणि एकवेळी कमळीची आणि निगीच्या पायाखालची जणू जखमीनच सरकते. आणि त्यानंतर ते सर त्यांना लेक्चरमधून देखील बाहेर काढतात. त्यामुळे अनिका तर खूपच खुश होते. त्यानंतर आपण पाहतो की महाजनांच्या घरी वकील आलेले असतात. अन्नपूर्णा तिच्या नवऱ्याच्या मृत्यूपत्राचं वाचन करणार असते, त्यामुळे ती कामिनी तर खूपच खुश होते. आणि त्यानंतर वकील साहेब मृत्यूपत्राचं वाचन सुरू करणार असतात. पण तितक्यात कामिनी म्हणते की त्या डॉक्युमेंट्समध्ये एक डेथ सर्टिफिकेटसुद्धा आहे, ते आधी तुम्ही सगळ्यांना बघावं असं वाटत असेल. आणि हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. अन्नपूर्णा रागातच विचारते, काय बोलतेस तू, कोणाचं डेथ सर्टिफिकेट आहे. तर कामिनी नाटक करत म्हणते तुझ्या मोठ्या नातीचं. आणि हे ऐकून अन्नपूर्णा खूप चिडते. दुसरीकडे निगी तर खूप रडत असते आणि कमळीला म्हणत असते की कमळे मला तर असं वाटतंय की आता आपल्या दोघींनाही गावी जावं लागेल. अगं कुठून आणणार आहोत आपण 30,000. पण कमळी म्हणते नको काळजी करू, आपण काहीतरी करूया. आणि मग ते हे सगळं अन्नपूर्णा आजींना सांगायचं ठरवते. आणि मग त्या दोघीजणी अन्नपूर्णाला कॉल करण्यासाठी जातात. तर इकडे कामिनी जे काही बोललेली असते त्यावेळी अन्नपूर्णा खूप चिडलेली असते. त्याच वेळी तिला नेमका कमळीचा कॉल येतो. मात्र अन्नपूर्णा तो कॉल रिसीव्ह करत नाही आणि कामिनीला तिने जे डेथ सर्टिफिकेट बनवले असते त्याचा जाब विचारायला लागतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.